नमस्कार. अशी गरमागरम पुरणपोळी तूप लावून खाण्याची मजा काही वेगळीच. तर इथे मी 300 ग्राम चण्याची डाळ स्वच्छ धुवून 2.5 ग्लास पाणी घालून थोडंसं तेल घालून 3 शिट्ट्या एवढं कुकरला शिजवून घेत आहे. 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी परफेक्ट शिजते. त्यानंतर एका चाळणीत डाळ वेगळी करून घ्यायचं, पाणी वेगळं करून घेऊया आमटीसाठी. तर इथं कणिकमध्ये मी हळद, मीठ आणि तेल घालून कणिक अर्धवट अशी मळून घेते. त्यानंतर थोडंसं पाणी घालून झाकून हे कणिक अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवूया पाण्यात. त्याच्यानंतर इथे मी 300 ग्राम डाळ घेतलेली आहे, तर 300 ग्राम त्याच्याच प्रमाणात गूळ घेतलेला आहे. आणि जे मिक्सरला मी हिरवी इलायची, बडीशेप, सुंठ आणि साखर वाटली होती ते मिश्रणे घातल्याने 1 चमचा तूप घालून या पद्धतीने हे मिश्रण छान असं परतून घ्यावं. आणि इथे चमचा असा थांबला तर समजून जायचं आपलं मिश्रण तयार आहे. तर गरमागरम मिश्रण असं चाळणीत काढून घ्या आणि एका पेल्याने हे सर्व मिश्रण असं वाटून घ्या. चाळणीत वाटलेलं हे मिश्रण अगदी मऊसूत सॉफ्ट होतं, पाहू शकता तुम्ही. तर इथे मी जी कणिक भिजवली होती अर्धा तास, त्याला आता तेल घालून छान असं मऊसूत मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं हुंडा घेतलेला आहे मी पिठाचा आणि त्याच्यात पुरणपोळीचं सारण भरून घ्यायचं. जेवढा हुंडा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी प्रमाणात सारण घ्यायचं आणि असं भरून छान अशी ही पोळी लाटून घ्यायची. ह्या प्रोसेसमध्ये पीठ मळणं हे छान अगदी हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्या पद्धतीने मळलेल्या पिठामुळं अगदी पुरणपोळी खूप भारी आणि सॉफ्ट मऊसूत होते. कुठूनही लाटताना फुटत नाही किंवा करतानाही फुटत नाही. तर महाराष्ट्रात घरोघरी ह्या पद्धतीने सणासुदीला पुरणपोळ्या असतात, जी आमटी किंवा दुधावर खूप छान लागतात. तर ह्या पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत. खूप चवीला भारी लागतं ह्यातलं जे सारण आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा. अगदी मऊसूत अशा लुसलुसीत पुरणपोळ्या. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.